आयडी कुठे ठेवला? हा, आयडी काढूया. आयडी काढणं टॅप करायचं आता. चला, ऑफिस वरून निघाला आता. डायरेक्ट मंडेला येतो आपण ऑफिसला. नेक्स्ट मंडे. असा व्ह्यू आहे आमचा ऑफिसचा. सो आता आपण ऑडिट करत आलेलो. आपलं एक इंस्टा 360 स्टिक राहिले. सो आपण ते पिकअप करू आणि मग आपण हे भिजलो आहे. काय कशी माणसं? कुठे तुमचं ऑफिस? हा, गावात आता ऑफिस मध्ये राहतात तिकडे पॉश एरियामध्ये सोबत. मग कुठे नाही आता अडकलो इकडे. पागल आहे का? पागल नाही. जे तुझा ब्लॉग काढायला ना, ब्लॉग मध्ये तुझं पण टाकायचं ना, म्हणून. राईड कॅन्सल केली. बा असं आहे, राईड कॅन्सल केली. मुंबईला राईड कॅन्सल केली. छातीत दुखते का? छातीत खोकते का? फायनली मंडे आपण पोहोचले. घरी खूप पाऊस होता, सो आपण काय शूट करता नाही आला. सो आता आपण पटकन रेडी होऊया. पण त्याआधी तुम्ही एक छोटासा इंट्रो बघा. ॲक्च्युली कुठे चाललो आहे आपण, सो त्याच्यावर तुम्हाला माहिती पडेल. सो लेट्स गो. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. सो तुम्ही बघू शकता मी आज ट्रेडिशनल लुकमध्ये बसलो आहे. मी कोणत्याही प्रकारचा प्रँक करत नाहीये. मी खरंच चाललोय वारीला. मी आज रात्री निघणार आहे पंढरीची वारीसाठी. सो बॅग रेडी आहे, हेल्मेट रेडी आहे, रेनकोट घेतला आहे, जॉगिंगसाठी सगळं किट रेडी आहे. आणि हा, मम्मीने म्हटलं की दर्शन घेऊन ये, पण इंस्टा स्टोरी टाकायला विसरू नको, कारण की त्यांनाही दर्शन घ्यायचं आहे. तुम्ही दर्शन घ्या, मला इंस्टाला फॉलो करा, मी लिंक देईन डिस्क्रिप्शन मध्ये. सो तुम्ही पण मजा घ्या. या ब्लॉग मध्ये फुल मजा येणार आहे. हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा. जास्त टाइम न घेता या ब्लॉग मध्ये तुम्हाला माझी जर्नी, वारकरी कल्चर आणि विठ्ठलाची भक्ती बघायला भेटणार आहे. सो चला मग मंडळी, आपण विठ्ठल विठ्ठल म्हणत निघू पंढरीला. सो लेट्स गो. चला आपण निघूया आता. सो फायनली निघतो आता आम्ही. चला, गणपती बाप्पा. चल बाय. हा हा, सो मंडे आता फायनल निघाला आपण मुंबईवरून. आता डायरेक्ट आपण स्टॉप घेऊ पुढे. वैभव पण आलाय. लाईट वैभव पण व्लॉगिंग करतोय, वेगवेगळी शिकतोय. सो बघूया आता वैभव कुठपर्यंत व्लॉग करतोय. तुम्हाला वैभवला इंटरव्ह्यू आपण नंतर करतो येईल आम्ही. सो करतो, इंटरव्ह्यूज करू आपण वैभवला. आता वाजले आहेत 9:50 वाजलेत. आपण निघतोय आता विलेपार्लेवरून. मी आपल्याला
किंवा 7 तास लागणार आपल्याला पोहोचायला. अकलूजला जायचं तर आपण फर्स्ट आपली जे आहे ते अकलूजला चाललो आपण. सो अकलूज पोचला आपल्याला खूप मोठा टास्क आहे आपल्याला. अकलूज पोचल्यावर आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हॉटेल शोधायची आहे, जे की आपल्याला कॉल करून सुद्धाही नाही भेटली आपल्याला. तर त्यानंतर रूम भेटल्यानंतर आपल्याला तिकडनं रिंगण बघायला जायचं आपल्याला. सो ते किती लांब आहे काय काहीच आयडिया नाही आपल्याला. सो तिकडे हॉटेल बघूया आधी पहिला आपण. जर रेस्ट करायला तर रेस्ट करू, नाही भेटलं तरी ठीक, मग आपण फ्रेश होऊ, लगेच चेंज करू आणि निघूया आपण रिंगणला. सो फर्स्ट टास्क तर हाच आहे आपला आता. सो बघूया. आता आपण पारला सोडणार आहोत मंडळी. फक्त काही मिनिटांनी. हे मंडळी बॅक. स्वतः आपण मानकरीला पोचलोय. ते प्राखित पुढचा माझ्या आपल्याला भेटली होती. आता आपण मानकरी पोचली. मला वाटत नाही मुंबई ट्राफिक असेल. स्मित जाऊ आपण लोणावळा पर्यंत आधी, मग त्यानंतर फिरतो बघी काय. वहिनी गेला फिरे, मी मागे आलं कारण की आपण गेलो ना एक कामासाठी गेला होतो आपण त्यासाठी. तर चाललोय आता आपण नेव्ही. पण ते ट्रॅफिक नाही आहे. आता वाजले 10-18 झाले. पाऊस पडलेला चुक्क लिडला आणि गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. बघा स्क्रीन बघा, बाप्पाने दर्शन दिलं आपल्याला. फक्त काही मिनिटांनी. हो म्हणजे आम्हाला खोपोलीला पोहोचलोय. मस्त आजूबाजू पूर्ण कावगा एकदम बघायला चालू केलेलं आपण. या मजा करताय. आपल्याला रायडर एक फॉलो करतोय आपल्याला. प्रो घेतले आणि तो फॉलो करतोय आपल्याला. तुला राईड करायचं आपल्या बरोबर. आपल्याला काही मजा आहे ना राईड करायची. काही कॉम्पिटिशन लावायची हे नाही आपल्याला. हो मस्त वारा आहे, पाऊस आहे, मस्त एकदम थंड. हो नेचरला म्हणजे रात्री निघायला पाहिजे. सकाळी निघालो की ते ऊन म्हणजे उन्हानंतर तो त्रास होतो, खतरनाक असतो त्रास. पूर्ण एक्सपिरियन्स केला असेल. हा मी तो खूप वेळा गेलाय. तो बेटर रात्री निघायला बरं. हा एक रात्री रिस्क असतं. लाईट जर नसते तर खूप मोठा रिस्क आहे रात्री निघायला. नाईट ड्राईव्ह करता येतं तुमच्यासाठी, खूप चांगलं आहे. तो त्या हिशोबाने सगळ्यांनी बघूया प्रिफर करा. मला नाईट राईड आवडते, तो मी नाईटला निघालोय आता. वैभव परत पुढे गेलाय. सो फायनली म्हणजे वी आर बॅक. आता आपण पोचलो आहे लोणावळा घाटमध्ये, जे खोपोली घाट म्हणतात. सो हा समोर रात्रीचा व्ह्यू मस्त एकदम वरती लाईव्ह दिसतोय पूर्ण ब्रिजवर. ब्रिज बाप दिसतोय.
शूट मध्ये दिसणार नाही तुम्हाला, आणखी लांब आहे. सो राईटला मंदिर आहे, जाताना मंदिराचं दर्शन करत जा तुम्ही. फक्त काही मिनिटांनी. मस्त एकदम. आता थोडा माझी फॉग होता इकडे, पण आपण जरा थांबलो होतो, पण तेव्हा फॉग निघून गेला. मिस्टेक. आधी या रोडला लाईट्स पण नव्हती. हे बघा कशी होतात बघा. हा उठसूट येतात अंगावर डायरेक्ट. दोघं परत पुढे गेला. फक्त काही मिनिटांनी. म्हणजे आता एक सॉरी पॉइंट कट. म्हणजे आता एक टनल आलाय, जो की न्यू कर्जत टनल लिहिलं आहे. तो 1458 मीटर्सचा आहे. हा त्याचा व्ह्यू आहे. भारी एकदम भारी. मक्खन. रोड एकदम मक्खन आहे इकडे टनल मधला. संपलेला आहे हा टनल. हो का थंडी हवा लागली एकदम. इकडे गाडी पडली लेफ्टला. लाईट कट करूया. आपण भिजलो, थंडी वाजणार आहे कडक. फक्त काही मिनिटांनी. म्हणजे अजून 2 तासाची जर्नी बाकी आहे. सो लवकरच पोहोचू आम्ही. प्लॅनमध्ये थोडा चेंज केला आहे. सो आता आपण जाणार आहोत महूरला. महूरला बघू हॉटेल्स भेटली का. हॉटेल्स भेटली तर तिथे राहू, नाहीतर परत हॉटेल शोधायला लागेल. फक्त काही मिनिटांनी. सुप्रभात मंडळी. 5:20 झाले आहेत आणि सर्व वारकरी आपल्या दिशेने निघालेत. चालतात हळूहळू. बघू शकता इकडे हळू चालतात सगळे. सगळे ते एका लेन मध्ये चालतात. विश्रांती करतायत, काही चालतायत. बदन वाढला होता आता. भारी वाटतंय. थोडाच वेळा उदय होईल. थोडा या सगळे उठतील आणि चालायला सुरुवात करते परत. आपल्याला अजून 1 तास आहे. 1 तास लगेच रूम जायचे, आराम करायचे, लगेच निघायचं आपल्याला. सगळं लगेच करायचं लगेच. फक्त काही मिनिटांनी. सो पालखी चाललो आता.
छान मालकी पाहिली आपण आता. फक्त काही मिनिटांनी. मुंबई आता वाजले आहेत 5:42. सॉलिड ट्रॅफिक आहे. तुम्ही कार वगैरे येत असाल तर चान्सेस नाही पोचायचा कुठे तुमच्या. तशा बाईक बरी पडते, येऊ शकते इकडून तिकडे. फुल रांग आहे इकडनं. लेफ्ट साईडची जी लेन आहे ती पूर्ण रांग आहे. लेफ्ट त्या साईडची जी लेन आहे त्या लेन मध्ये चालत आहेत आणि या लेन मध्ये ट्रक्स, कार्स हे चालत आहेत. फक्त काही मिनिटांनी. मंडई शो चाललेत सगळे लेफ्ट साईडने. बघायला भेटत असेल पण थोडं स्लो राहावा. टाळ मजंग वाजत वाजत सगळे चाललेत. दादा बघत नाही काय नाही. हे पूर्ण लाईन आहे, फुल लाईन आहे. छान छान फुटेज भेटला आपल्याला. ही रांग का संपत नाही. इथून स्टार्ट झाली होती, आता कुठे पर्यंत संपते काहीच आयडिया नाही आपल्याला. तर आपण पण चाललोय यांच्या बरोबर. ते पायी काही चाललेत, आम्ही बाईकने चाललोय. छान आहे. चला मंडळी, हा व्ह्यू तर तुम्ही पाहिला, हा दृश्य पाहिला तुम्ही. खूप सकाळ झाली आहे. वैभव बोलते सकाळ झाली आहे. पोचू 1 तास अजून. तर चला मंडळी, लगेच आपण हॉटेल पर्यंत पोहोचूया, थोडा आराम करू आणि मग रिंगणसाठी निघू. चला. फक्त काही मिनिटांनी. मंडळी, ज्याच्यात येणार आहोत ते हे रिंगण. दुपारी 4 वाजता आहे रिंगण. इकडे परत 4 वाजता यायचं आहे. बघूया, चला 4 वाजता परत येऊ आपण इकडे.
आता सगळे रिंग फिरतायत, धावतायत. खेळतायत, मजा करतायत.